देवपुरमच्या गुणक्षेत्रामध्ये एका प्रलयकारी युद्धाने जमीन उद्ध्वस्त केली, असुरांना लोकांविरुद्ध उभे केले. मंगेश, एक कुशल धनुर्धारी, आणि रोहिणी, एक प्रतिभावान पुजारी, द्वेषाच्या राक्षसांनी स्वतःला शिकार केलेले आढळले. त्यांचा प्रेमविवाह, एक योद्धा आणि पुरोहित यांच्यातील मिलन, असुरांच्या प्राचीन कायद्यांचे उल्लंघन केले. ते मंत्रमुग्ध जंगलातून पळून जात असताना राक्षसांनी त्यांच्यावर हल्ला केला. मंगेश पराक्रमाने लढला, पण तो गंभीर जखमी झाला. रोहिणीने तिच्या पवित्र शक्तींसह दैवी ढाल बोलावले, त्यांना राक्षसांच्या काळ्या जादूपासून वाचवले. गुरुजी, एक ज्ञानी ऋषी प्रकट झाले. त्यांनी जोडप्याला मदत करण्यासाठी देवांना आवाहन केले. देवतांनी त्यांच्या प्रेमाने आणि शौर्याने प्रेरित होऊन त्यांना एक शक्तिशाली वरदान दिले. मंगेश आणि रोहिणी यांनी त्यांची शक्ती विलीन केली आणि राक्षसांना दूर करणाऱ्या प्रकाशाचा तेजस्वी स्फोट सोडला. राक्षसांचा पराभव करून हे जोडपे भगवान विष्णूच्या पवित्र मंदिरात पोहोचले. तेथे त्यांनी एक पवित्र विधी केला, त्यांच्या प्रेमावर कायमचा शिक्का मारला. मंदिराच्या प्राचीन जादूने त्यांचे बंधन वाढवले आणि त्यांना अजिंक्य बनवले. युद्ध शांत झाल्यावर मंगेश आणि रोहिणी नायक म्हणून उदयास आले. त्यांचे प्रेम आशेचा किरण बनले. त्यांनी देवपुरमवर शहाणपणाने आणि करुणेने राज्य केले. त्यांचे बंध प्रत्येक दिवसागणिक दृढ होत गेले. लोकांची भरभराट झाली आणि देवतांनी या जोडप्यावर स्मितहास्य केले. त्यांचे प्रेम एक दंतकथा बनले, ज्याने येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा दिली. सरतेशेवटी मंगेश आणि रोहिणीच्या प्रेमाने द्वेषाच्या शक्तींवर विजय मिळवला आणि हे सिद्ध केले की खरे प्रेम वाईट गोष्टींवरही विजय मिळवू शकते.